नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. राज्यमंत्री भारती पवार यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी जाहीर. कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण. भाजपकडून अकोल्यातून अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर. आणि रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर होताच ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष. आणि आता बातम्या सविस्तर. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारती पवारांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्याने राज्यमंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. प्रदेश का नेता कैसा हो? नरेंद्र मोदी जैसा हो. फिर एक बार मोदी सरकार. अब की बार मोदी सरकार. अब की बार 400 पार. फिर से एक बार मोदी सरकार. डॉक्टर भारती पवार, तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जनतेने माझ्यावर जो विश्वास ठेवला आता गेल्या 5 वर्षात काम करत असताना त्याची ही फलश्रुती आहे आणि माझ्या नेत्यांचे कायम मला मार्गदर्शन मिळाले. मी आभारी आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय गृहमंत्री अमित भाई शाह, आमचे नेते, आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, आदरणीय ज्येष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेब. मला असं वाटतं की अनेक नावं आहेत. खूप सगळ्यांचे मार्गदर्शन आणि काम करण्याप्रती मिळालेला कायमचा जनतेमध्ये जाऊन काम करण्याचा जो सल्ला असेल किंवा मार्गदर्शन असेल, कदाचित त्यामुळे हा परत एकदा हा विश्वास दाखवला. मी खूप आभारी आहे. मला माझ्या मतदारसंघातून पहिली महिला खासदार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या मतदारसंघातून पहिली महिला खासदार म्हणून आशीर्वाद दिले जनतेने. आणि आज दुसऱ्यांदा उमेदवारी दिल्यावर भारतीय जनता पार्टी फक्त भाषणातनं बोलत नाही, तर महिला सक्षमीकरणाचं उदाहरण समाजात प्रस्तुत करते असं मला वाटतं. आणि जनतेने ठरवलेलं आहे अब की बार मोदी सरकार और फिर से एक बार मोदी सरकार और अभी तो 400 पार. तर मला असं वाटतं की हा जनतेचा उत्साह आहे. आणि माझे सगळे कार्यकर्ते आम्ही तर कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत जेव्हा पोहोचत असतो तेव्हा जनतेचाच हा उत्साह आहे. जनतेच्याच या घोषणा झालेल्या आहेत फिर एक बार मोदी सरकार. तर मला असं वाटतं की देशातला पुढे घेऊन जायचं असेल आणि आज आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव उज्ज्वल ज्यांनी केलं, परत एकदा देशाला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची गरज आहे. आणि नरेंद्र मोदीजींसारखं नेतृत्व देशाला हवं आहे, देशाच्या विकासासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी. आणि त्या दृष्टीने ही संधी मिळाली. मी खूप खूप आभारी आहे. नाही बघा, मी परत एकदा सांगते की जनतेने मागच्या वेळेसही मला भरभरून आशीर्वाद दिले. आणि हा मतदारसंघ हा माझा ग्रामीण मतदारसंघ आहे. आणि ह्या भागामधले प्रश्न सोडवत असताना गेल्या 5 वर्षामध्ये अनेक गावांमध्ये पोहोचत असताना काही गोष्टी अशा झाल्या की जिथे वर्षानुवर्ष काही व्यवस्था नव्हत्या तिथे मोदी सरकारच्या माध्यमातून कामही पोहोचली. मला असं वाटतं की आमचा मतदारसंघ हा सुजाण आहे. माझा मतदारसंघ हा बोलून नाही तर स्त्री शक्तीला प्रत्यक्षात आशीर्वाद देऊन पहिली महिला खासदार निवडून देणारा माझा मतदारसंघ आहे. नक्कीच आमच्या भगिनींवर विश्वास ठेवत पुढच्याही दिशेने गती देण्यासाठी मला नक्की आशीर्वाद मिळतील. आणि जनतेला माहिती आहे की काम करणारं सरकार माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आहे आणि राज्यातही आहे. मला असं वाटतं की नक्कीच विजय हा होणारच. आणि फिर एक बार मोदी सरकार ही घोषणाच लोकांनी दिलेली आहे. त्या दृष्टीने हे आशीर्वाद मिळावे म्हणून मी परत एकदा विनंती करते. भाजपची दुसरी यादी जाहीर होताच महाराष्ट्रातील 20 जागेच्या उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यात अकोल्याचे 4 वेळा निवडून आलेले खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना अकोला लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपमध्ये जल्लोष आणि उत्साह दिसून आला. एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला. अनुप धोत्रे घरी येताच आई आणि पत्नीने औक्षण केले. अनुप धोत्रे यांची ही पहिलीच निवडणूक आहे आणि त्यांच्या पुढे दिग्गज अनुभवी राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकरांचं आव्हान आहे. मात्र 4 वेळा सलग संजय धोत्रे यांनी अकोला लोकसभेवर भाजपचा झेंडा कायम ठेवला आणि अकोल्याला भाजपचा गड बनवला. त्यामुळे यावेळी अनुप धोत्रे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास धोत्रे परिवार आणि भाजपला आहे.
आपल्या राज्याचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, आपल्या विदर्भातील नेते माननीय रणधीरभाऊ सावरकर, स्थानिक जे सगळे आमदार आहेत यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद सोबत होते आणि कार्यकर्त्यांचे, अकोला लोकसभेतील सगळ्या लोकांचे आशीर्वाद याच्यामुळेच आज मला एवढी मोठी जबाबदारी पक्षाने दिली आहे. नक्कीच माझ्या विरोधात राहणाऱ्यापैकी एक हे राष्ट्रीय नेते आहेत, परंतु येथील मतदार आणि पक्षाचं असलेलं नेटवर्क यांच्या विश्वासामुळेच मी आज या लोकसभेमध्ये ताकदीने उभा आहे. नक्कीच सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि मला असा विश्वास आहे की त्यामध्ये मी एक असणार आहे. भारतीय जनता पार्टीकडून रावेर लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर होताच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाके उडवत जल्लोष साजरा केला आहे. रावेर लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर होताच मुक्ताईनगर, पिंपळगाव, भुसावळ विविध ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाके उडवत आनंद व्यक्त केला आहे. हम तुम्हारे साथ हैं। रक्षाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रक्षाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, या देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांनी ही दुसरी यादी जाहीर केली आहे. आज सर्वदूर रावेर लोकसभामध्ये खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याबद्दल रावेर शहरात व परिसरात सर्वदूर जल्लोष होत आहे. रक्षाताई गेल्या 10 वर्षापासून या देशाचं नेतृत्व करत आहे आणि रावेर लोकसभामध्ये संपर्क करून या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल एक चांगली भावना निर्माण झाली आहे. हे करत असताना सर्व गोरगरिबांच्या, जनतेच्या अडीअडचणी असो, प्रत्येक ठिकाणी संपर्क त्यांचा दांडगा आहे. ही महिला असून सुद्धा कुठेही गेल्या 10 वर्षात कमी कुठे पडल्या नाही, कुठे थांबल्या नाही. प्रत्येकाच्या सुखादुःखामध्ये त्यांनी प्रवास केला आणि देशाच्या गृहमंत्री असतील, नरेंद्रजी मोदी असतील, त्यांनी सांगितलेले काम अतिशय काटेकोरपणाने त्यांनी ते आजपर्यंत पार पाडले. आणि एक सांगायचं म्हटलं विशेषतः त्यांनी कधीही कोणाबद्दल, कोण्या व्यक्तीबद्दल, कोण्या राजकीय व्यक्तीबद्दल कधीही त्यांच्या विरोधात बोलताना किंवा विरोधी लोक त्यांच्या विरोधात बोलताना आजपर्यंत मी कधी 10 वर्षात बघितलं नाही. म्हणून अतिशय शांत, संयमी खासदार रक्षाताई खडसे यांना कायम परत तिकीट भेटल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे सुद्धा आभार मानतो. अमित शहा यांचे सुद्धा आभार मानतो. आणि महाराष्ट्राचे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी सुद्धा या महाराष्ट्रभर खूप मेहनत घेऊन खूप परिवर्तन घडवलं आहे. यांचे सुद्धा खूप आभार मानतो. त्याचबद्दल देवेंद्रजी फडणवीस यांनी अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व असून अतिशय चांगलं काम केलं. आणि त्याचप्रमाणे आमचे गिरीश भाऊ महाजन यांनी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक, सर्वांचे संकटमोचन गिरीश भाऊ महाजन यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो. आणि सर्व कार्यकर्त्यांना या खासदार रक्षाताई खडसे यांना तिकीट भेटल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पार्टीचे आमचे आदरणीय नेते मोदी साहेब, त्याचप्रमाणे अमित शहाजी असतील, नड्डाजी असतील, आदरणीय देवेंद्रजी भाऊ असतील, त्याच्यानंतर बावनकुळे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, यांचे खूप खूप मनापासून आभार मानते. आणि सगळ्या जनतेचे पण खूप खूप मनापासून आभार मानते की मला सगळ्यांनी माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास ठेवून मला तिसऱ्यांदा उमेदवारी देण्याबद्दल. आणि नक्कीच ह्या सगळ्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. परत अजून चांगलं काम संघटनेसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी माझ्याकडनं करायचा पूर्णपणे प्रयत्न मिळेल. थोडी धाकधूक ह्या सगळ्या दिवसांमध्ये होती, पण एक कुठेतरी विश्वासही होता, कारण की पक्षातल्या संघटनेच्या लोकांनी ह्या मागच्या काळामध्ये खूप सहकार्य मला केलं.
जनतेने खूप सहकार्य केलं आणि मला असं वाटतं की हे सगळं काही श्रेय आहे जनतेला आणि पक्षाच्या सगळ्या लोकांना जातं. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या भाजपच्या वर्धा लोकसभेवर उमेदवारीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. भाजपच्या अनेक इच्छुकांनी आपल्याला उमेदवारी मिळावी याकरिता आपले नाव वरिष्ठांकडे दिले होते, परंतु भाजपचे मागील 2 वेळा वर्धा लोकसभा क्षेत्रावर आपली पकड ठेवत अनेक विकास कामे वर्धा लोकसभेत केली. त्यामुळेच त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भाजपच्या वर्धा लोकसभेची उमेदवारी खासदार रामदास तडस यांना दिली आहे. पुन्हा तिसऱ्यांदा वर्धा लोकसभेतील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून पुन्हा मला निवडून देतील असा विश्वास खासदार रामदास तडस यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केला. रामदास तडस यांच्यावर भाजप पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. पुष्पगुच्छ देत पेढे भरवत अभिनंदन करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात थिरकत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज। कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे। भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये महाराष्ट्रातील 20 जागांची अधिकृत उमेदवारी यादी जाहीर भाजपच्या वतीने करण्यात आली। यामध्ये जालना लोकसभेसाठी सलग 6व्यांदा रावसाहेब पाटील दानवे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे। यावेळी रावसाहेब पाटील दानवे यांच्याशी पत्रकारांनी रेल्वे स्टेशनवर संपर्क साधला असता त्यावेळी त्यांनी पक्ष श्रेष्ठीचे आभार मानले आहे। भारतीय जनता पार्टीचा रावसाहेब दानवे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अब की बार संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका लवकरच 2 दिवसांमध्ये जाहीर होणार आहे। भारतीय जनता पार्टीची पहिली यादी महाराष्ट्राची आज जाहीर झाली आणि त्यामध्ये आपल्या जालना जिल्ह्याचे खासदार तथा नामदार रावसाहेब पाटील दानवे यांचे उमेदवारीमध्ये नाव आल्या कारणानं जालना जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी जिल्हा कार्यालयावर आल्याच्या नंतर या ठिकाणी मोठा आनंदोत्सव त्यांनी साजरा केला। एकमेकांना पेढे भरून ढोल ताशाच्या गजरामध्ये त्या उमेदवारीचं स्वागत केलेलं आहे। निश्चितच दादांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये 5 वेळेला दादा खासदार म्हणून जालना जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी लोकसभेमध्ये केलं आणि पुन्हा आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून 6व्यांदा पुन्हा एकदा षटकार मारण्यासाठी दादांना उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली। म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथजी पठाडे असतील, धनराजजी काबले असतील, आमचे सरचिटणीस सन्माननीय सिद्धिविनायक मुळे आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चा आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी या आनंदोत्सवामध्ये साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहे। आता आम्ही या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयाच्या समोर आनंदोत्सव साजरा केला, उमेदवारीचा सन्मान या ठिकाणी केला
आता या ठिकाणाहून निघाल्याच्या नंतर आम्ही सावरकर चौकामध्ये जाऊन त्या ठिकाणी फटाके वाजवून त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करणार आहे आणि त्यानंतर आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री ज्यांची उमेदवारी 6व्यांदा ज्या ठिकाणी जाहीर झाली ते आमचे लोकप्रिय उमेदवार खासदार आणि नामदार रावसाहेब पाटील दानवे हिंगोलीला रेल्वेच्या कार्यक्रमासाठी गेले होते आणि हिंगोलीवरून जालना रेल्वे स्थानकावर त्यांचं 8:30ला आगमन होणार आहे। त्या ठिकाणी आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्यांचा सन्मान आणि सत्कार स्वागत करण्यासाठी रेल्वे स्थानकावर जाणार आहोत। लोकसभा निवडणुकीसाठी 13 मार्चला भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली। त्यामध्ये राज्याचे वनमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर होताच चंद्रपुरात भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। 13 मार्चला रात्री 10 वाजता महानगर अध्यक्ष राहुल पावडे व महिला आघाडी अध्यक्ष सविता कांबळे यांच्या नेतृत्वात मुनगंटीवार यांच्या घरापुढे जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी राज्याचं नेतृत्व आता देशाचे नेतृत्व करणार असा विश्वास व्यक्त केला आहे। या चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र आमचे सर्वांचे लाडके सर्वांचे आदरणीय नेता सुधीरभाऊ मुनगंटीवारजी यांना आज लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे। प्रतिनिधी म्हणून काम करत असताना आदरणीय सुधीरभाऊंनी सर्वसमावेशक विकास, सर्व नागरिकांचा विकास, गोरगरीब जनतेचे कार्य करण्याचा संकल्प घेऊन जे 30 ते 40 वर्षामध्ये आदरणीय सुधीरभाऊच्या माध्यमातून जी सेवा झाली त्याला अनुसरून आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी, भारतीय जनता पार्टीचे देशाचे गृहमंत्री अमित शहाजी, देवेंद्रजी, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी विश्वास दाखवत आज आदरणीय सुधीरभाऊंना उमेदवारी जाहीर केली आणि निश्चितपणे सुधीरभाऊ म्हणलं तर विकासाचा झंझावत आणि हाच विकासाचा झंझावत हे दिल्लीमध्ये सुद्धा घेऊन जातील। सर्व सुधीरभाऊंच्या कार्याला अनुसरून कार्य करणारी जे आणि विश्वास दाखवणारी जनता आहे हे सर्व सुधीरभाऊ सोबत असणार आहे आणि म्हणून आमचा विजय सुद्धा निश्चित आहे। आदरणीय सुधीरभाऊंच्या नेतृत्वात या लोकसभेला एक हिरा मिळालेला आहे आणि त्या आवाज या नागरिकाचा आवाज बुलंद करण्यासाठी आदरणीय सुधीरभाऊ हे संसद भवनमध्ये कार्य करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे। म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी आदरणीय सुधीरभाऊंच्या घरासमोर जल्लोष साजरा करतो आहे। संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। धुळे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे धुळे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी पक्षाने तिसऱ्यांदा दिलेल्या संधीचे सोने करू अशी प्रतिक्रिया डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केली। यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरल्याचे दिसून आले। सगळ्यात आधी पक्षश्रेष्ठी आणि केंद्रीय निवडणूक समिती या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे। सगळ्या कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे। मला ही जी संधी दिली या संधीला पात्र व्हायचा मी प्रयत्न करेन। 10 वर्ष या मतदारसंघातील लोकांच्या आशीर्वादाने मला खासदारकी मिळाली। या 10 वर्षात या मतदारसंघातले जेवढेही प्रलंबित प्रश्न होते ते बहुतांशी सोडवण्याचा मी प्रयत्न केला। आपले लाडके नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रातले आपले सगळ्यांचे आवडते प्रधानमंत्री मोदी साहेब, अमित शाह साहेब या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादाने मी भरपूर काम करू शकलो। आज मला जनतेचा आशीर्वाद मिळाला, नेत्यांचा आशीर्वाद मिळाला, ही त्यांचा ऋणी आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। उमेदवारांची यादीत नाव आल्याने गावित परिवाराला दिलासा मिळाला आहे। आगामी लोकसभा निवडणुका 2024 साठी उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची लगबग सुरू होती। कोणाचा पत्ता कट होईल व कोणाला उमेदवारी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून होते। अखेर आज भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली। त्यात
74 इच्छुकांची नावे उमेदवारी यादीत आहे. त्यात महाराष्ट्रातील 20 लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांची उमेदवारी कायम ठेवत पुन्हा भाजपने त्यांना संधी दिली आहे. मला नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी करायची संधी आज पक्षाने दिल्याबद्दल मी आमच्या पक्षाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी, आदरणीय अमित शाह, आदरणीय JP नड्डाजी, आदरणीय बावनकुळेजी, आदरणीय फडणवीस साहेब या आणि सर्वच वरिष्ठ नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानते. पुन्हा एकदा पक्षाने माझ्यामध्ये जो विश्वास दाखवून या नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची मला जी संधी दिली आहे त्याबद्दल मी पक्षाचे खूप खूप आभारी आहे. मागच्या काळामध्ये या 10 वर्षात मी वेगवेगळे विकासाची कामं अगदी शेवटच्या तळागाळापर्यंत, शेवटच्या व्यक्तीपर्यंत, शेवटच्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम हे यशस्वीपणे केलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्यामुळेच पुन्हा एकदा या मतदारसंघाची संधी, निवडणूक लढवायची संधी मला पक्षाकडून मिळालेली आहे आणि मी या ठिकाणी माझ्या पक्षाच्या नेत्यांनाही विश्वास देते की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये अजून जोमाने काम करायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, आर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज. शिक्षा पाए अब संस्कार के साथ. डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल. फैसिलिटीज लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.